बीडच्या अंबेजोगाईमध्ये दैनिक वार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना राजीव खांडेकर यांनी एआय तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली आहे। प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा आहे तितकाच मोठा शोध हा एआयचा देखील आहे। आगामी काळामध्ये याला महत्त्व असणार आहे आणि त्याचे दुष्परिणाम देखील गंभीर असतील असं त्यांनी म्हटलंय। आता जेव्हा एआय आपल्या आयुष्यात आलेला आहे तेव्हा एआय बद्दलही असं म्हणतात की त्यानं आपले आयुष्य सगळ्यांची बदलून जाणार आहे। म्हणजे एआयचा शोध किती महत्त्वाचा आहे तर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शोध जेव्हा 14व्या-15व्या शतकामध्ये लागला तो शोध जेवढा क्रांतिकारी होता त्यानंतरचा तेवढा दुसरा मोठा क्रांतिकारी शोध म्हणजे एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आहे। अर्जुन देशपांडेच्या भारतभरामध्ये 1600 दुकानांमध्ये त्याची जेनेरिक आधारची दुकानं होती। त्याचा टर्नओव्हर 1500 कोटींचा होता आणि ज्या वयामध्ये मुलांना नोकऱ्यांसाठी इथं तिथं फिरावं लागतं त्या वयामध्ये तो त्याच्या कंपनीचा सीईओ आणि त्याचा सगळा स्टाफ जवळपास 800 जणांचा त्याचा स्टाफ आणि जेनेरिक आधार ही एक मोठी कंपनी त्यानं स्थापन केली होती। संजू राठोड म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल त्याचं गुलाबी साडी जे गाणं आहे ते जगातल्या टॉप 50 गाण्यांमध्ये जवळपास 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष राहिलं होतं। मराठी गाणं जे आहे अवेलेबल त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याचं जर कसब ते करण्याची हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर आता परिस्थिती अशी आहे की सगळी कायनात तुमच्या सपोर्टसाठी तुम्हाला उचलून असं वर नेण्यासाठी सज्ज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।